आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। कृषी तंत्रज्ञान यंत्रणा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर पंजाबराव देशमुख, कृषी विद्यापीठ अकोला। उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद विभाग, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय आणि नगर परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 मार्च 2026 रोजी कृषी विज्ञान केंद्र वाघापूर, तालुका, जिल्हा यवतमाळ येथे सन 2026 चा भव्य कृषी महोत्सव सुरू झाला आहे। सदरील कृषी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मृदू व जलसंधारण मंत्री माननीय संजयजी राठोड, आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर अशोकराव उईके, उद्योग व सार्वजनिक मंत्री तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी या कार्यक्रमाला खासदार माननीय संजय देशमुख, आमदार माननीय राजू तोडसाम, आमदार माननीय किसनराव वानखेडे, जिल्हाधिकारी श्री विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, नगराध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मंदार पत्की, विभागीय कृषी सहाय्यक श्री गणेश घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती। सदरील कृषी महोत्सव यशस्वी करण्यासाठी यवतमाळचे जिल्हा कृषी अधिकारी श्री मनोज कुमार ढगे, जिल्हा पजीविका व्यवस्थापक श्री प्रीतम हस्ते, जिल्हा विपणन व्यवस्थापक श्री सागर वानखेडे, जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री आनंद पिंगळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री सारंग आगरकर, उमरखेडचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री विशाल मनवर यांनी परिश्रम घेतले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। तसेच या कार्यक्रमात काही महिला लघु उद्योजकांनी आमच्या चॅनलशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, त्या आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल साठी शंकर कदम, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ। माझं नाव आहे पूजा दिगा परमाने आणि समृद्धी मिनी सरळ 2026 उमेद महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियानाअंतर्गत आम्ही स्वराज्य प्रभाग संघ विडूर या अंतर्गत आम्ही यवतमाळ येथे प्रदर्शनीमध्ये सामील झाले आहोत। तर आमचे प्रोडक्ट आहेत गावरान लिंबू मिरची लोणचं, तसेच आमचं दुसरं प्रोडक्ट आहे लसण लोणचं, तसेच आमचं प्रोडक्ट आहे पाणीपुरी मसाला आणि आमचे दुसरे प्रोडक्ट पण आहे पेन। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।